आजचा दिवस खूपच बिझी होता. सकाळच्या मॉर्निंग रुटीन पासून दुकानात गेल्यानंतर ब्लाऊज पूर्ण केला अरीवर्कचा. त्यानंतर मग संध्याकाळी आल्यावरती पनीरची रेसिपी बनवली. त्यानंतर मंदिरात गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि घरी येऊन उपवास सोडला. तर माझ्यासोबत हा आजचा दिवस पूर्ण चला बघूया. नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज फ्रेंडशिप डे पण आहे ना. आज ऑगस्ट महिन्याला पहिला संडे असतो. पहिल्या संडेला फ्रेंडशिप डे असतो. सो सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि माझ्या आता आंघोळ वगैरे झालेले आहे. खिचडी बनवायची आहे. त्या अगोदर मी आता गरम पाणी पिणार आहे. बनवून ठेवले कोमट पाणी. खिचडी बनवण्यासाठी मी आता आमच्या घराच्या मागे मिरच्या तोडणार आहे. हा चालू केले. म्हणू काय करत्या? म्हणून आली माझ्या मागणं. ह्या झाडाला जास्त मिरची. लाल लाल झालेल्या मिरच्या काढली. काय लाल लाल झाले? पलीकडे काय? हा, काय पोळीत लाल लाल मिरच्या. ते रात्री शाबू भिजत घातलेले. आत्ता बटाटा चिरून घेतलाय, धुतलाय आणि ते मिरची आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. मिरची टाकले तेलामध्ये, मीठ टाकते, अर्धा चमचा टाकला आणि बटाटा. इकडे बटाटा शिजतोय तोपर्यंत इकडे ही खिचडीमध्ये मी मीठ टाकून घेते. त्यात टाकले त्यामुळे यात थोडंसं टाकायचं आणि कूट पण टाकायचं. आता हे मिक्स करायला येत नाही, छोटं भांडं आहे. डायरेक्टली टाकल्यावर त्याच्यामध्ये मी मिक्स करेल. बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, बारीक बारीक पाऊस पडतोय. तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर येतोय जातोय सारखा पाऊस आहे. कधी कधी ऊन पण पडते. पाऊस पडतोय पण व्हिडिओत काही दिसणार झालंय. पिल्लू उठलं की टीव्ही बघत बसते, काय काम ना थांब. युट्यूब आहे ना. सौरव जोशीची व्हिडिओ बघतो. ही काय सौरव जोशीच आहे? नंतर असतं की आणि आमची म्हणून पाऊस बघत्या. कुठे गे? तिला बाहेर जायला येत नाही म्हणून बसते दारात झाडाची. चावती. बटाटा आहे तो शिजलेला आहे, मी बारीक कट केलाय म्हणून लगेच शिजलाय. आता याच्यामध्ये मी खिचडी टाकून घेते. खिचडी म्हणजे शाबू मिक्स करायचं आहे अजून पडणं. त्या ठिकाणी मी हे मिक्स करून घेतले. याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते, एकदम थोडीशीच टाकायचे म्हणजे ना खिचडी छान फुलते. आता याला झाकून ठेवायचं मिक्स करून. अजून थोडी वाफवाय पाहिजे हे व्हाईट जायला. असा मोबाईल जवळ पकडला की येते आवाज. हे सकाळ सकाळी आम्ही बसलेलो आहोत नाश्ता करायला. म्हणून काय पाहिजे तुला? वेपर्स बघा कसं खाते वेपर्स. फराळ करायला या फराळ करून घेतो आम्ही. आता नाश्ता करून झालाय आणि चहा बनवलेला आहे.
आणि आमची मनू इथं नाश्ता करतो दूध पिऊन आहे कुठं बावरते बघा कसं आहोंसाठी माझ्यासाठी चहा वरात काय पित नाही मनू टपून बसलं शिकार करायला इथं एक पक्षी आहे दिसतोय का हा 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 दिसतोय ह्याच्यात इथं पक्षी आहे त्याच्यावरती ही मॅडम टपून बसल्या तर या ठिकाणी माझी देवपूजा झालेली आहे आत्ताच करून घेतली मी देवपूजा आणि मी हे लोणी काढलंय लोणी काही जास्त निघालं नाही कारण थोडीशी शाई होती हे ताक आहे ते मी कडीपत्त्याच्या झाडाला टाकायला चालले ते भेंडीच्या झाडाला भेंडे आलेत हो हो इथं पण आले भेंडी कढीपत्त्याला ताक टाकायचं हे कढीपत्त्याचं झाड मी माझ्या माहेराहून आणलं होतं आत्ताशी फुटलं पावसाचं इकडे पण आहे ह्या आधी लावलेली 2 झाडं ते मागणं लावलेलं छोटूस केस उडले तर त्यात पाऊस पडतोय आता झालेला आहे घरातली सर्व कामे पण झालीत आणि वर बसला इथं आणि आता आम्ही जाणार आहोत दुकानामध्ये सो स्टे ट्यून तर हे आरीवर्क आहे ते मी घरी 2 दिवस रात्रीचं केलेलं आहे आणि आता मी आज दुकानामध्ये घेऊन आलेले करण्यासाठी सो हे मी आता बनवणार आहे आणि ते मामा बसलेले आहेत इथे बसल्यापासून मी एवढं केलेलं आहे वर्क पण घरीच कम्फर्टेबल वाटतं इथं बसायला कम्फर्टेबल वाटणं झाले अरे वर्क करायला म्हणलं घरात कम्फर्टेबल वाटतं इथं नाही वाटत बघूया केवढं होतं परत नंतर मग पास करणार तर आता या ठिकाणी हे ड्रॉप म्हणायची लाईन आहे ती माझी पूर्ण करून झालेली खूप वेळ गेला होता याच्यासाठी आणि ॲक्च्युली खाली बसून पाय खूप दुखायला लागलेले आता फक्त साईडला ह्याचे मणी चिटकवायचे होते जे स्क्वेअर शेपचे होते ते तर या ठिकाणी आता ते स्क्वेअर शेपचे डायमंड आहेत ते मी ते टिकले ते चिटकवून घेत आहे आणि ह्या ठिकाणी मग बॅक साईड माझी कंप्लीट झाली फक्त साईडने बुट्टीही टाकायची होती मग ते कस्टमरला मी कन्फर्म करून त्याही टाकून घेतल्या होत्या तर या ठिकाणी माझी ब्लाऊजची बॅक साईड आहे ती कंप्लीट झालेली आहे आता अजून स्लीव्स करायचे किती वाजले तो घरी काय जायचं बस आहे आज बघूया थोडं बाकीचं करूया गेलाय तो आता सेव्ह करायला टाकलेला आहे आणि आता 7 वाजून गेले सो आम्ही जाणार आहोत घरी आणि उपवास आहे त्यामुळे जेवण पण बनवायचं आहे उपवास वाल्यासाठी सो स्टे ट्यून बनवणार आहे पनीर टिक्का पनीर टिक्क्याची मी रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी कांदा चिरून घेतलाय त्याच्यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटो बारीक करणार आहे लसूण टोमॅटो आणि कचमिरची टाकलेली हे बारीक करून घ्यायचे इथे कणिक मळून ठेवले इकडे भात झालेला आहे ते मी पनीर फ्राय करून घेत आहे अगोदर ठिकाणी पनीर परतून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये मी कांदा परतून घेत आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत हा पनीरचा मसाला आहे 2 चमचे घेतलेला आहे मी हा दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इकडे कांदा परतत आलेला आहे त्याच्यामध्ये आता आलं लसूण टोमॅटोचं पेस्ट टाकायचे हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट टाकणार आहे थोडंसं टाकणार आहे जास्त तिखट आहे त्यामुळे थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे परतून घेऊ
थोडीशी हळद, ही ग्रेव्ही टाकायची. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. हे हा मसाला आहे तो आपण चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि उकळून घ्यायचं. नंतर पनीर ॲड करायचं. तर ह्याला उकळी आलेली आहे. आता हे पनीर याच्यामध्ये मी ॲड करते. तर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे आपलं मस्त असं ग्रेव्ही झालेली आहे. थोडंसं आटवून घ्यायचं. तर आता मी बनवत आहे चपाती आणि मी कणिक मगाशीच मळून ठेवलेलं. फक्त आता मुरलं ते मिक्सर चांगलं मळून घेतलं आणि चपात्याचं पीठ मळून अशा लातिंब्या करून घेतल्या. पटकन चपात्या व्हायसाठी मी अशा सगळ्या चपात्याच्या लातिंब्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या फोल्ड करून घेणार आहे. चपात्या पटकन होण्यासाठी मी असे हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत. ते फोल्ड पण करून घेतलेले आहेत. घडीची चपाती असते माझी. असं आता हे लागते. देते कारण वरद उपवास धरलेला आणि त्याला भूक लागली. भूक जातोय आम्ही आणि मी निघालोय मंदिरमध्ये गणपतीच्या. तुम्ही दिसताय की वरद नाही आला. वरद बसला जेवायला. उपवास आहे त्याचा. दिसतंय का अंधारात? दिसतंय का? थोडं थोडं दिसतंय. चला तर आत्ताच आम्ही मंदिरात जाऊन आलेलो आहोत. घराजवळच मंदिर होतं गणपतीचं. तिथे जाऊन आलो. स्वतः जेवायचंय. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी हे ताट केलेलं आहे. अपने लिए कभी टाइम नहीं निकला तो इसीलिए मैंने कुछ नहीं सोचा ना तुमको बताया. सॉरी भाई उसके लिए. मैं निकल चुका हूँ कुछ दिन में वापस. पाहिजे का तुम्हाला? मिरची खाल्ली सगळा काय म्हणून बसली तिला त्याचा पाणी. हो जेवण घेतोय आता या जेवायला. आत्ताच आमचं जेवण झालंय. आता मी भांडी ते गोळा केलेले सगळे ते भांडी मला घासून घ्यायचे आहेत. सो भांडी घासते आता.
आता माझ्या घरातले सर्व कामं झालेली आहेत. भांडी पण झालेली आहेत धुवून वगैरे, भांडी पण धुवून झालेली आहेत आणि किचन वगैरे पण क्लीन केलेलं आहे मी. सो आणि आज आर्यवर्कला दुकानात नेलेलं सामान ते काय आणलंच नाही. अगं म्हणले राहू दे, रोज रोज काय ताकदत बसतेस, त्यामुळे मग ते आणलेलं नाही. सो ते उद्या बनवेन. तर माझा हा ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.